जीने को क्या चाहिए। हाँ तुम मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए। ना हो तू उदास तेरे पास पास मैं रहूंगा जिंदगी भर। ना हो तू उदास तेरे पास पास मैं रहूंगा जिंदगी भर। सारे संसार का प्यार मैंने तुझी में पाया। तुम मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए। हाँ तुम मिले। शेंगदाण्याचं कूट थोडंसं मोठं राहू द्यायचं, म्हणजे तुम्हाला टाकू वाटते तसं टाकू शकता. तर मी थोडंसं मोठं असं टाकलेलं आहे, छान लागतं मोठं. तुम्ही वाटलेस तर त्यातमध्ये तुरीची मुगाची किंवा मसूरची डाळ सुद्धा टाकू शकता, म्हणजे अजून चव छान येते. आणि मी लसणामध्ये मीठ टाकलं होतं, त्यासाठी मी आता ह्याच्यामध्ये मीठ टाकत नाही, कारण मला जास्त खारट नाही चालते. तर तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता. तर थोडीशी आता ही आटू द्यायचं, मस्त अशी घट्ट करायची, म्हणजे शिजते तोपर्यंत. बघूया चला कशी होते भाजी. थोडंसं पाणी टाकून 10 ते 15 मिनिट शिजू द्यायचे बारीक गॅसवर. मस्त असं दिसत आहे. वास तर खूप चिकन, म्हणजे पिवळं चिकन कसं शिजतं रस्सा, तसा वास येतो या भाजीचा. तर फायनली आपली भाजी रेडी झालेली आहे. छान दिसत आहे बघा, तशीच चवीलाही छान झाली आहे. ओके, भेटूया चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.